फ्रेंड्स, नमस्ते। इंडियन आहार मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी ऑयस्टर मशरूम पासून नूडल्स बनवणार आहे। त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे। कढईत एक मोठा चमचा भरून हे तेल टाकलेलं आहे आणि आता या तेलामध्ये तेल थोडं गरम होत आले। आता यामध्ये मी टाकते लसूण आणि आलं बारीक चिरलेलं आहे। थोडेसे हे तळून घेते। यामध्ये आता आपण टाकूयात लांब चिरलेला कांदा। तोही थोडं परतून घेऊ। कांद्याबरोबरच मी लगेचच 2 ते 3 लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि शिमला ही एक आधी चिरलेली आहे मोठी। हे थोडे चांगलं असं फ्राय करून घेऊयात। अशा प्रकारे हे आपल्याला जास्त तळून घ्यायचं नाहीये, थोडं क्रंची होईल एवढंच हे फ्राय करून घ्यायचंय। यामध्ये आता आपण टाकणार आहोत चिरलेला कोबी। तो सुद्धा याबरोबर चांगला आपण फ्राय करून घेऊ। आता यामध्ये मी 1 टेबलस्पून टाकते ग्रीन चिली सॉस। त्याचबरोबर टाकणारे रेड चिली सॉस। हेच हलवत असताना यामध्ये आपण थोडी मिरे पावडर टाकणार आहोत। यामध्ये मिरे पावडर थोडी टाकणार आहे। थोडं अजिनोमोटो आणि सोया सॉस, डार्क सोया सॉस आहे, 1/2 टेबलस्पून टाकला आहे मी। आता यामध्ये हे ऑयस्टर मशरूम आहेत, त्याची रेसिपी मी टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता नंतर। हे मी यामध्ये टाकते ह्या सर्व मसाल्यांसोबत। आता याचबरोबर मी उकडून घेतलेले नूडल्स आहेत, हे चांगले उकडलेत आणि नंतर ह्याला तेल लावून असे मोकळे केलेले आहेत। नूडल्स उकडताना सुद्धा मी मीठ टाकलं होतं। ह्या अशा प्रकारे आपण सर्व नूडल्स फ्राय करून घेतले या तेलामध्ये। आता यामध्ये मी वरून थोडं मीठ टाकणार आहे, अगदी थोडं, आणि थोडासा व्हिनेगर। हे असं व्हिनेगर जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण त्यांनी कदाचित जास्त आंबट होण्याची शक्यता राहते, म्हणून मी फार थोडं वापरलंय। आता यावरती आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत
चिरलेली कांदा पात. फ्रेंड्स, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. ह्या अशा प्रकारे मी ऑयस्टर मशरूम यूज करून नूडल्स बनवलेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.